नमस्कार मित्रांनो, आज आपण सायन्सचा पुढचा पार्ट बघणार आहोत. मानवी शरीरातील बंद रक्तविसरण संस्था, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. मानवी शरीरामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचे वहन करण्यासाठी वेगवेगळ्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे शरीरामध्ये रक्त एकत्र मिसळत नाही. मानवी शरीरातील रक्तविसरण संस्थेचे 3 प्रकार पडतात किंवा 3 घटक येतात. त्यातला पहिला आहेत रक्तवाहिन्या म्हणजेच ब्लड वेसल्स, दुसरा आहेत रक्त म्हणजेच ब्लड, तिसरा आहेत हृदय म्हणजेच हार्ट. त्यातला पहिला प्रकार आहे रक्तवाहिन्या म्हणजेच ब्लड वेसल्स, ते आपण बघणार आहोत. ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्याचे 3 प्रकार पडतात. यामध्ये पहिला आहे ते धमनी, आर्टरी, बी शिरा, वेन. तिसरा आहेत केशवाहिन्या म्हणजेच कॅपिलरीज. तर या 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत. तर त्यांची दिशा आपण पहिल्यांदा बघू. आपल्या शरीरामधून सर्वात मोठी जी रक्तवाहिनी निघते, जी संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्ताचा म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लडचा पुरवठा करते, तिला महाधमनी, अॉर्टा असे म्हणतात. तर या महाधमनीपासून शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठा करण्यासाठी फांद्या म्हणजेच ब्रँचेस तयार होतात. या फांद्याला आपण धमन्या म्हणतो. पुढे धमनीची फांदी तयार होऊन धमनिका तयार होते. धमनिका पुढे जाऊन खूप छोट्या छोट्या अशा पातळ भित्तिका असलेल्या फांद्या तयार करतात. तर यालाच आपण केशवाहिन्या म्हणजेच कॅपिलरीज असे म्हणतो. महाधमनीपासून ते केशवाहिन्यापर्यंत फांद्या पडताना आपण बघितल्या. याच्याच पुढे या केशवाहिन्या पुन्हा एकत्र येऊन नवीन रक्तवाहिनी तयार करतात. यालाच आपण शिरिका असे म्हणतो. शिरिका पुन्हा एकत्र येतात व शिरा तयार करतात. आणि या शरीरात तयार झालेल्या सर्व शिरा, त्याच्यात असलेले अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हृदयाकडे महाशिराद्वारे पाठवतात. म्हणजेच असे म्हणता येईल की महाधमनीपासून ते केशवाहिन्यापर्यंत फांद्या पडत जातात आणि केशवाहिन्यापासून महाशिरेपर्यंत फांद्या एकत्र येत जातात. तर अशा प्रकारे याची दिशा आपल्याला सांगता येईल. तर या रक्तवाहिन्यांमध्ये पहिली आपण बघणार आहोत धमनी, आर्टरी. धमनी ही हृदयापासून दूर शरीराकडे रक्त घेऊन जाते. यामध्ये धमनीमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा असतो म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा असतो. परंतु याला अपवाद आहे. फुफ्फुस धमनी ही अशुद्ध रक्ताचे वहन करते. धमन्या हे शिरांपेक्षा खोलवर पसरलेले असतात. तसेच धमन्यांना झडपा नसतात म्हणजेच वॉल्व ह्या नसतात त्यांना. रक्तदाब हा धमन्यांमध्ये जास्त असतो म्हणजे ब्लड प्रेशर हा 100 mmHg इथपर्यंत असतो. यांच्यामध्ये धमन्यांच्या भित्तिका म्हणजेच वॉल्स या स्थिती तापक म्हणजेच इलॅस्टिक व स्नायुयुक्त म्हणजेच मस्क्युलर असतात. तसेच धमन्यांची भित्तिका ही साधारणतः शिरांपेक्षा जाड असते, कारण तेथे रक्तदाब जास्त असतो. म्हणून धमन्याच्या आतून पोकळी ही शिरापेक्षा छोटी असते. त्यानंतर पुढचा आहे बी शिरा म्हणजेच वेन. शिरा ही शरीराच्या भागांकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचे म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लडचे वहन करते. यालाही अपवाद आहे, ती म्हणजे फुफ्फुस शिरा. याच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. शिरा ह्या वरती त्वचेलगत असतात म्हणजेच धमन्यांच्या वर असतात. शिरा या कमी दाब व गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने वहन करतात, म्हणून त्यांना झडपा असतात. झडपा म्हणजेच स्नायुयुक्त पापुद्रे असतात. त्याच्यामुळे काय होतं, रक्त परत वापस मार्गाने येत नाही. यांच्यामध्ये रक्तदाब हा खूप कमी असतो म्हणजे 10 ते 20 mmHg एवढा असतो. शिरा या कमी स्थितीस्थापक म्हणजेच कमी इलॅस्टिक असतात. शिरांच्या भित्तिका पातळ असल्यामुळे आतील पोकळी जी आहे ती जास्त असते. त्यानंतर पुढचा बघणार आहोत सी केशवाहिनी म्हणजेच कॅपिलरीज. केशवाहिन्यांद्वारे रक्त हे पेशीशी संबंधात येते. म्हणजेच असं म्हणता येईल की धमनी व शिरा यांना जोडणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजेच केशवाहिनी, कॅपिलरीज. केशवाहिनींची भित्तिका खूप पातळ असते.
त्याचं कारण असं आहे की ते एकाच थराने बनलेले असतात. पेशींशी रक्ताचा पुरवठा हा केशवाहिन्यांमार्फतच होतो. रक्त आणि पेशी यांतील जी वायूची, अन्नाची व उत्सर्जक पदार्थांची देवाणघेवाण होते ती केवळ ही केशवाहिन्यांमार्फतच घडते. इतर एक्स्ट्रा महत्त्वाची माहिती बघूया. मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. रक्तदाबानुसार रक्तवाहिन्यांचा उतरता क्रम, त्यात पहिल्या नंबरला येईल धमनी, दुसऱ्या नंबरला येईल केशवाहिनी आणि सर्वात शेवटी येईल शिरा. त्यानंतर भित्तिकेच्या जाडीनुसार उतरता क्रम बघितला तर पहिल्या नंबरला येईल धमनी, दुसऱ्या नंबरला येईल शिरा आणि तिसऱ्या नंबरला येईल केशवाहिनी. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासास आपण एन्जिओलॉजी असं म्हणतो, स्टडी ऑफ ब्लड वेझल्स. आणि आपण बघितलं झडपा म्हणजे स्नायुयुक्त पापुत्रे, त्यामुळे रक्त वापस मार्गाने येत नाही. पुढच्या पार्टमध्ये आपण दुसरा पार्ट बघणार आहोत, रक्त.